जायकवाडी धरणामधील विसर्गाचा परभणीला सुद्धा फटका बसलेला आहे आणि गोदावरी नदीला यामुळे पूर आलेला आहे। शेतामध्ये बरेच पाणी सुद्धा साचलंय। जायकवाडी धरणामधून गोदावरी नदीपात्रामध्ये 2,64,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय आणि त्यामुळे परभणी जिल्ह्यामधून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर आल्याची माहिती आहे। बातमी पाहतोय परभणीमधून। शेतामध्ये सगळीकडे पाणी साचलेलं आहे। गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि या विसर्गाचा फटका सगळ्या पिकांना सुद्धा बसलेला आहे, परभणीला सुद्धा बसला आहे। जायकवाडी धरणामधून गोदावरी नदी पात्रात 2,64,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे गंगाखेड तालुक्यासह परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केलेले आहे। गोदावरी नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। आपण सध्या गोदावरी नदीवर आहोत। गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। जायकवाडी धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने गोदावरीच्या जे उपनद्या आहेत यांचं बॅकवॉटर शेतामध्ये साचण्याची भीती आता निर्माण झाली आहे। काही ठिकाणी हे बॅकवॉटर साचण्याला सुरुवात देखील झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची पिके आता पाण्याखाली जाणार असल्याने पिकांचे मोठे नुकसान होणार आहे। या अगोदरच गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पिकांचं पाण्याचं बॅकवॉटर साचलं होतं। त्यामुळे पिके पाण्याखाली गेली होती। परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते। आता इतिहासामध्ये पहिल्यांदा जवळपास 2,64,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची पाणी पातळी दुपारपर्यंत आणखीनच वाढणार असल्याने या भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कुणीही गोदावरी नदी पात्रामध्ये जाऊ नये असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे। अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी।